मी इंजिनियर विजयकुमार ठुबे. सध्या मी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यामध्ये जनरल मॅनेजर इंजिनिअरिंग म्हणून सध्या काम करतो आहोत. महाराष्ट्र शासनाने 1967 साली ग्रामीण भागामधील हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये 4 शासकीय विद्यानिकेतने चालू केली, ज्याला आपण गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल म्हणतो. एक नाशिक, दुसरं औरंगाबाद, तिसरं चिखलदरा आणि चौथं सातारा या 4 ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जी पब्लिक स्कूल चालू केली ती आज 50 वर्षानंतरसुद्धा या ठिकाणी चालू आहे. या 50 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी या शासकीय विद्यानिकेतनामधून बाहेर पडले आणि या माध्यमातून आज महाराष्ट्रामधील राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, तसं प्रशासकीय क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थी सचिवपदापर्यंत गेले, काही विभागीय आयुक्त झाले, काही जिल्हाधिकारी झाले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून बरेच जण या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आमदार आणि खासदार म्हणूनसुद्धा आमचे बरेचसे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि प्रत्येक वर्षी या माजी विद्यार्थ्यांचं या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी स्नेहसंमेलन होत असतं, गेट टुगेदर होत असतं. आणि यावर्षी या महाराष्ट्र शासनाने जी काही शासकीय विद्यानिकेतन चालू केले आहेत त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे एक सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. सध्या हे नाशिक येथे जे काही शासकीय विद्यानिकेतन होतं ते सध्या धुळे या ठिकाणी कार्यरत आहे. आणि म्हणून हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम जो आहे तो धुळे शहरामध्ये साजरा व्हावा यासाठी या माजी विद्यार्थी संघटनेने तसं नियोजन केलेलं आहे. आणि 27, 28 आणि 29 जानेवारी 2017 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये हे गेट टुगेदर जे आहे हे सुवर्ण महोत्सव गेट टुगेदर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आता आमच्या बैठका ज्या त्या सुरू झालेल्या आहेत. आजच्या बैठकीमध्ये IAS अधिकारी, वर्ग 1 अधिकारी, तसेच उद्योजक आणि काही विद्यार्थी हे सुद्धा सामील झालेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं हे सुवर्ण महोत्सवी जो कार्यक्रम आहे हा पार पाडा यासाठी शिस्तबद्ध असं या ठिकाणी नियोजन जे आहे ते केलं जात आहे. आणि या निमित्ताने आज महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यामधून हा जो कोर ग्रुप मंडळी जे आहेत ही सर्व या ठिकाणी बैठकीसाठी जमा झालेली आहे. या बैठकीमध्ये एकूण आम्ही 22 कमिट्या या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे. या कमिट्यामार्फत हे जे गेट टुगेदर आहे हे आम्ही आयोजित केलेलं आहे. धुळे शहरामधील शाहू कला केंद्र आहे ही जागा जी आहे ही आम्ही या गेट टुगेदरसाठी आम्ही याची निवड केलेली आहे. आणि यामध्ये हा 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, संमेलन जे आहे हे संमेलन या कार्यालयामध्ये आम्ही पार पाडणार आहोत. यामध्ये विविध अशा प्रकारचे कार्यक्रम आणि त्यामध्ये आमच्या विद्यानिकेतनाचे माजी प्राचार्य, माजी शिक्षक, माजी कर्मचारी यांचा या ठिकाणी सत्कार घेतला जाणार आहे. जे विविध क्षेत्रामध्ये आमची जी काही लोक बाहेर काम करत आहोत यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाने ही जी शासकीय विद्यानिकेतन अतिशय कार्यक्षमतेत चालू आहे म्हणून लक्ष द्यावं यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत. यामध्ये आमचे सर्व प्रकारचे माजी विद्यार्थी, त्याचबरोबर आत्ताचे जे आमचे शासकीय विद्यालयाचे जे प्राचार्य आणि शिक्षकवृंद आहे त्यांचाही या ठिकाणी सहभाग या ठिकाणी होणार आहे. हे चांगल्या प्रकारे अधिवेशन पार पाडावे यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत.